सो हॅलो एव्हरीवन, आज आपण टेम्परेचर कन्व्हर्जन सेल्सिअस टू फॅरनहाइट युझिंग पायथन सॉफ्टवेअर कसं यूज करायचं ते बघणार आहोत. हे एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. युझिंग दॅट सॉफ्टवेअर वी कॅन कन्वर्ट टेम्परेचर गिवन इन सेल्सिअस टू फॅरनहाइट. ओके, ते कन्व्हर्जनचं प्रोग्राम कसं करायचं बघूया आपण. तर ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रोग्राम तयार करायचा. तर सगळ्यात पहिल्यांदा सेल्सिअस, ओके, सेल्सिअस इज इक्वल टू, तर आपल्याला जे काय रिझल्ट पाहिजे तो इंटिजर फॉर्ममध्ये पाहिजे का फ्लोट फॉर्ममध्ये पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा इंटिजरसाठीचं बघू आपण. त्यासाठी आपण एक कर्व्ड ब्रॅकेट घेऊ. इनपुट फंक्शन आपण राईट करत आहे. सो इनपुट, आणखीन एक कर्व्ड ब्रॅकेट, इन्व्हर्टेड कॉमा, काय म्हणता येईल आपल्याला, एंटर द टेम्परेचर in Celsius, बरोबर आहे. त्यानंतर कॉलन आणि इन्व्हर्टेड कॉमा, त्यानंतर ब्रॅकेट कंप्लीट. आता ब्रॅकेट बघा, इथं 2 दिलेले आहेत आपण, राईट, का हा इनपुटच्या अगोदरचा ब्रॅकेट कंप्लीट आहे आणि हे इन्व्हर्टेड कॉमाच्या अगोदरचा जो ब्रॅकेट आहे तो कंप्लीट आहे. त्यामुळे इथं मिस्टेक झाली तर एरर दाखवतं आपल्याला आउटपुटमध्ये. तर हे झालं. त्यानंतर फॅरनहाइटचा फॉर्म्युला लिहायचा आपल्याला, काय कन्व्हर्जन आहे. सो फॅरनहाइट इज इक्वल टू, आपल्याला माहीत आहे काय कन्व्हर्जन आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा तर व्हॅल्यू इन सेल्सिअस, बरोबर आहे. त्यानंतर मल्टिप्लाइड बाय 9, मल्टिप्लाइड बाय 9 म्हणजे हा ब्रॅकेट पहिला कंप्लीट, डिवायडेड बाय 5, बरोबर. आणि हा कंप्लीट ब्रॅकेट, बरोबर. म्हणजे आता हा जो ब्रॅकेट आहे तो ह्या प्रोडक्टचा ब्रॅकेट कंप्लीट, आणि हा कंप्लीट 5 नंतरचा जो आहे तो हा आधीचा कंप्लीट झाला. ओके, आणि काय त्याच्यानंतर +32. तर हा फॉर्म्युला आहे कन्व्हर्जनचा. आता त्यानंतर आपण आउटपुट फंक्शनकडे बघू कसं काय करणार आहे. तर प्रिंट, सगळ्यात पहिल्यांदा प्रिंट म्हणायचं. त्याच्यानंतर कर्व्ड ब्रॅकेट, इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये लिहा, द कन्वर्टेड व्हॅल्यू इज, द कन्वर्टेड व्हॅल्यू इज, ओके, इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. कॉलन आणि इन्व्हर्टेड कॉमा अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतात. त्याच्यानंतर फायनल प्रिंट, कर्व्ड ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार, फॅरनहाइट. आपण सरळ तिथं कॉपी पेस्ट करूया, काय आहे फॅरनहाइट इथलंच, Ctrl+C आणि इथं Ctrl+V, ब्रॅकेट कंप्लीट. तर हे आपला प्रोग्राम पूर्ण झाला. कशाचा, कन्व्हर्जन कशाचं, सेल्सिअस टू फॅरनहाइट. तर इथं रन ऑप्शन आहे. तर रन ऑप्शनमध्ये रन मॉड्यूल F5 म्हणायचं. तर ते सेव्ह करू का विचारतात, ओके म्हणायचं. काय कुठल्या नावाने सेव्ह करू, कुठं सेव्ह करू, कुठंही सेव्ह करा म्हणायचं. डेस्कटॉपवरती नाव काय पण लिहा, समजा H असं नाव लिहा, सेव्ह म्हणायचं. प्लस करू का, करा म्हणावं, येस. आता हे तुमचं रिझल्ट आलेलं आहे, बरोबर, आउटपुट फाईल. तर आता याच्यात कुठली एक व्हॅल्यू टाकायला, तर सपोज 55 डिग्री एंटर म्हणा. तर त्याचं कन्वर्टेड व्हॅल्यू आली 131.0, म्हणजे 55 डिग्री सेल्सिअसचं फॅरनहाइटमध्ये कन्वर्जन किती असेल, तर 131 फॅरनहाइट त्याचं कन्वर्जन झालं, बरोबर. आता इथं 0.0 म्हणलेलं आहे त्याने, आपण इथं इंटिजर म्हणलं असल्यामुळे. जर तुम्हाला इथं डेसिमल नंबर विथ डेसिमल पॉईंट, आफ्टर डेसिमल पॉईंट पाहिजे असेल तर तिथं आपण फ्लोट म्हणू. ओके, जसं की इथं हे बंद केलं आपण. आता इथं इंटिजरच्या ऐवजी आपण जर फ्लोट म्हणलं, ठीक आहे, ठीक आहे. तर काय होईल, रन म्हणायचं, रन मॉड्यूल. सेव्ह करू का, ओके म्हणायचं, सेव्ह. मगाशीसारखंच आलं उत्तर. आता 40.5, ठीक आहे, कुठली पण एक व्हॅल्यू घेतली आपण, तर त्याचं उत्तर काय असेल, 104.9 हे त्याची कन्वर्टेड व्हॅल्यू. सो सेल्सिअस टू फॅरनहाइट कन्वर्जन, त्याच्यासाठी आपण पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज बघितली युझिंग पायथन सॉफ्टवेअर. थँक्यू व्हेरी मच.